नमस्कार मंडळी, सई किचन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर उन्हाळ्यात सुद्धा लहान मुलांना खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असा नाचणीचा शिरा आज आपण करणार आहोत. चला तर मग पाहूयात. यासाठी मी पहिल्यांदा कढी गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घालून 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी बेसन पीठ घालून घेतलं आहे. बेसन पिठामुळे आपल्या शिऱ्याला जो आहे ना छान टेस्ट येते. हे सगळं भाजून घेतल्यानंतर जे उरलेलं तूप होतं ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे आणि जे आपलं पीठ आहे ते भाजून घेतले आहेत. आपण बेसन पीठ जसं भाजून घेतो तेव्हा भाजल्यानंतर जसा कलर येतो तसं या पिठाला येत नाही. सुगंध आल्यानंतर आपण ओळखू शकतो की पिठं जी आहे ती छानपैकी भाजली गेली आहेत. यासाठी मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी आणि पुन्हा अर्धी वाटी पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही पूर्णपणे पाणी किंवा पूर्णपणे दुधाचा वापर करू शकता. 1.5 वाटी नाचणीचं किंवा रव्याचं पीठ असं होतं, त्यासाठी मला 2.5 वाटी पाणी इथं लागलेलं आहे. तर तुम्हाला जर अजून मऊसूत रवा करायचा असेल पातळ, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी ड्रायफ्रूट कट केले होते. ड्रायफ्रूट काजू बदामचे काप केले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेतले आणि छानपैकी वाफ काढून घेतले. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर छानपैकी वाफ काढून घेतली आणि जे गुळाचे काप केले होते ते सुद्धा मी यामध्ये घातले. छानपैकी गूळ जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर जे आहे जायफळ आणि वेलचीची पूड केली होती ती यामध्ये मी घातली आणि 5 मिनिटासाठी याला वाफ काढून घेतली. छानपैकी वाफ झाल्यानंतर आपला शिरा जो आहे तो पूर्णपणे शिजला होता. इथे मी 1 वाटी घेतली आहे. वाटीला थोडंसं तूप लावून घेतलं. ड्रायफ्रूट कट केलेले होते ते घातले आणि जो शिरा तयार झाला होता तो काढून घेतला. तर इथे आपला शिरा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. छान असा पौष्टिक आणि तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.